बारामतीत पोटनिवडणुकीच्या मतदानाआधी मॉकपोल सुरू झालाय। बारामतीत सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। पोटनिवडणुकीच्या मतदानाआधी मॉकपोल घेण्यात येतोय आणि त्यानंतर 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल। तर याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। मी आहे बारामतीतल्या शारदा प्रांगण येथील मतदान केंद्रावरती आणि या ठिकाणी जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। अवघ्या काही वेळामध्ये मतदानाला सुरुवात होईल। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। बारामतीमध्ये एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा आहेत। तर एकूण साधारणपणे 3,83,000 इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। खरं तर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि असं जरी असलं तरी सुनेत्रा पवारांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जातोय। असं जरी असलं तर राष्ट्रवादीला एक नवीन रेकॉर्ड तयार करायचे। देशात सगळ्यात जास्त मतदानानं सुनेत्रा पवारांना निवडून आणण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे। आता हा जो चंग आहे, हे जो बांधलेला निर्धार आहे तो पूर्ण होतो का हे पाहणं महत्वाचं असलं तरी अवघ्या काही वेळामध्ये बारामतीच्या मतदान प्रक्रिया आहे त्याला सुरुवात होईल आणि यामध्ये काटेवाडीमध्ये सुनेत्रा पवार आपला मतदानाचा हक्क बजावतील। तर या ठिकाणी आज शरद पवार आपला मतदानाचा हक्क बजावणार नाहीत आणि कारण आजारी असल्यामुळं तर साधारणतः 7:30च्या दरम्यान बारामतीमध्ये शहरामध्ये आपला मतदानाचा हक्क खासदार सुप्रिया सुळे बजावतील। याच्यामध्ये आता नेमकं किती मतानं सुनेत्रा पवार निवडून येतात, जो कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे तो त्यांचा पूर्ण होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।